की हत्या करना बंद करो, बंद करो, बंद करो। वकीलों की हत्या करना बंद करो, बंद करो, बंद करो। वकीलों की हत्या करना बंद करो, बंद करो, बंद करो। एडवोकेट प्रोटेक्शन एक्ट तुरंत लागू करो, लागू करो, लागू करो। एडवोकेट प्रोटेक्शन एक्ट तुरंत लागू करो, लागू करो, लागू करो। वकिलांना संरक्षण कायदा मिळालाच पाहिजे, वकिलांना संरक्षण कायदा मिळालाच पाहिजे, वकिलांची हत्या करणाऱ्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट तुरंत लागू करो, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट तुरंत लागू करो, लागू करो, लागू करो। वकिलांना संरक्षण कायदा लागू करा, लागू करा, लागू करा। वकिलांना संरक्षण कायदा लागू करा, लागू करा, लागू करा। एसीबीए जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। एसीबीए जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आढाव दंपत्याची हत्या करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। नमस्कार, मैं अतुल जैन, हिंदी न्यूज़ चैनल नेता ने 24/7 में आप सबका हार्दिक स्वागत करता हूं। आज हम अंधेरी कोर्ट में हैं। देखते हैं कि वकीलों ने यहां पे एक आंदोलन छेड़ रखा है। किस बारे में आंदोलन है हम जानने की कोशिश करेंगे। साळवी साहेब नमस्कार। साळवी साहेब नमस्कार। ज्या पद्धतीने आज काहीतरी सगळे ॲडव्होकेट एकत्र झालेले आहेत आणि काय विषय आहे की काय विषयाला घेऊन तुम्ही आंदोलन करताय, काय आहे? नगर जिल्ह्यामध्ये राहुरी या जिल्ह्यातील आढाव दाम्पत्य दोघेही नवरा बायको हे वकील बंधू होते, वकील होते आणि त्या पेशाने वकिली करत असताना त्यांच्याच क्लायंटने त्यांचं किडनॅपिंग करून त्यांची घोर हत्या केली। या हत्येच्या निषेधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस आम्ही निषेध देऊन पाहतो आहे। तुम्हाला माहिती असेल की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्याचप्रमाणे सेशन्स कोर्ट यांनी देखील हा डिक्लेअर केलं आहे की आजचा दिवस हा निषेध दिन आहे आणि त्याच अनुषंगाने आमच्या अंधेरी कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी साहेब, सेक्रेटरी सुजय नामे साहेब, व्हाईस प्रेसिडेंट जितू मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आजचं हे निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो आहे। आमची हीच मागणी आहे की आढाव दाम्पत्याने ज्यांची मारेकऱ्यांनी हत्या केली त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे गेले कित्येक वर्षापासून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा, संरक्षण कायदा लागू झाला पाहिजे भारतामध्ये, यासाठी आम्ही मागणी करतोय। ते देखील आमच्यात मागणी आहे। तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला तर वकिलांना संरक्षण मिळेल। ज्याप्रमाणे पोलिसांना आणि गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना 353, 332चं जे त्यांना संरक्षण आहे तेच संरक्षण वकील बंधूंना मिळालं पाहिजे, वकील भगिनींना मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी या प्रकारे आहे। बघा साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही हा एक उदाहरणाचा विषय सांगितला, अशा पद्धतीने अंधेरीसुद्धा याच्या आधीसुद्धा आपण लोकांनी आंदोलन केलेलं आपण बघितलेले आहेत। आपल्या मुंबईतसुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगाल? गेल्या 2 महिन्यापूर्वी आपल्याला माहिती असेल की बोरिवलीमध्ये देखील एका वकिलाला अशी मारहाण झाली, त्यानंतर कुलावमध्ये अशी मारहाण झाली, दैसरमध्ये अशी मारहाण झाली। नुकताच गेल्या महिन्यामध्ये एका वकिलाला रेशन कार्डच्या इश्यूवरून त्यांना किडनॅप करण्यात आलं, त्याच्याकडे पैसे उकळण्यात आले। असे प्रकार सर्रासपणे महाराष्ट्रामध्ये होत आहे। महाराष्ट्र हा पुरोगामीचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। आता अशा घटना होणं म्हणजे महाराष्ट्रात कळवा फासणार आहे आणि वकील हे कायद्याचे रक्षण करणारे आहेत, तर त्यांच्यावर अन्याय होणं म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय होणं आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे फडणवीस साहेबांना की आपण त्वरितच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट कायदा पारित करावा। विंटर सेशन चालू आहे दिल्लीमध्ये, या सेशनमध्ये देखील हा कायदा पारित व्हावा आणि महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू व्हावा। केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये हा कायदा ऑलरेडी आहे, तर महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशी आमची मागणी आहे। आणि अत्याचार करणाऱ्याला कठोर शासन झालं पाहिजे, आढाव दाम्पत्याला त्यांच्या फॅमिलीला कठोर त्याची मदत झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही एसीबीच्या माध्यमातून करतोय। वकील एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। वकील